जुन्नरच्या त्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी हायड्रोलिक लिफ्ट व्हावी यासाठी सदैव यांची भूमिका राहिलेली आहे आणि अतुल बेनके यांनी ती यांची मागणी पूर्ण केलेली आहे। शेवटी जो आपल्याला मदत करतो त्याची उतराई म्हणून आपण त्याच्यासोबत राहिलं पाहिजे। अतुल शेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला इथं ते आलेले आहेत। भाऊ गाजरे साहेब, आज अतुल शेठचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? अतुल शेठचा वाढदिवसानिमित्त मी प्रथमतः अतुल शेठला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील आयुष्य निरोगी आणि सर्व त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना देतो। आणि मी माझ्या सर्व मित्रमंडळी आणि गाजरे कुटुंबियांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। जुन्नरला ती लिफ्ट उभी करावीत यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले, आंदोलनं केली, उपोषणं केली, अतुल शेठनी त्यासाठी निधी दिला, काय तुमच्या भावना? मी एकटा असं नाही, माझ्याबरोबर सर्व शिवभक्त होते आणि सर्व जुन्नरचे तमाम सर्व जातीतले सर्व संघटनेतले ते लोक होते। पत्रकार मंडळींचं मला त्याच्यात खूप मोठं सहकार्य झालेलं आहे। आणि अतुल शेठनी दिवंगत जे नामदार जे अजितदादा पवार साहेब आहेत त्यांच्याकडं पत्रव्यवहार करून DPDCमधनं स्पेशल केस करून तिला निधी मिळवून दिला, त्यासाठी पण त्यांचे मी शतधा ऋणी आहे। आणि वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना दरवेळी शुभेच्छा द्यायला येत असतो, ते यावेळी पण आलेलो आहे। आदिवासी भागाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न नेहमी अतुल शेठ बेनके यांचा असतो। आदिवासी भागातील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। आपल्यासोबत मुंडे साहेब आहेत। मुंडे साहेब, अतुल शेठचा वाढदिवस आहे, काय तुमच्या भावना? अतुल शेठने त्यांच्या कारकिर्दीमध्ये राजूर 1 नंबरला जवळजवळ 4 ते 4.5 कोटीचा रस्ता केलेला आहे। राजूर नंबर 2ला बजेट न टाकल्यामुळं माझी ओळख मंत्रालयात असल्यामुळे बजेट टाकलं, प्रशासकीय मंजुरी मिळाली, पण त्याला पैसे न्यायला ठेकेदारांनी मटेरियल आणून टाकले। तेवढीच विनंती अतुल शेठकडे आजही उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे असल्यामुळे तेवढा राजूर नंबरचा 2 आणि त्यांचं जनतेवर प्रेम आदिवासी भागाचा आहे वल्लभ शेठपासून याही पुढे राहील। भविष्य काळासाठी अतुल शेठला काय शुभेच्छा? त्यांनी पुन्हा आमदारकी होऊन आपल्या तालुक्याला राज्यमंत्री पद तरी भविष्य काळात मिळावं, कारण स्वातंत्र्य काळापासून अजूनही मंत्रिपद आलेलं दिसत नाही, कारण नाहीच जवळजवळ माझ्या माहितीवर, आपणाला पत्रकारांना माहिती असेल, पण ते होण्यासाठी पुन्हा राज्यामध्ये त्यांचं सरकार येवं ह्या शुभेच्छा। उमरज गावासाठी अतुल बेनके यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे आणि त्याची उतराई म्हणून उमरज गावचे सरपंच या ठिकाणी आले। सर, तुम्ही काय भावना व्यक्त कराल आज अतुल शेठचा वाढदिवस? प्रथमतः अतुल शेठ बेनके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांनी उमरज गावासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे आणि ते भविष्यातही देत राहतील। आमच्या मनातील कालही अतुल शेठच आमदार होते, आजही आहे आणि उद्याही ते असावेत ही सदिच्छा देतो आणि त्यांना पुढील आयुष्यात शुभेच्छा देतो। जुन्नर तालुक्यातील असं एक गाव नाही का त्या गावचा कार्यकर्ता इथं आलेला नाही। आता आपल्याकडे पारगावचे ते सदस्य आहेत संभाजी, आणि बेनके कुटुंबावर अतिशय प्रामाणिक प्रेम करणारा कार्यकर्ता। तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढली पाहिजे, अतुल बेनके पुन्हा आमदार झाले पाहिजे, अशा प्रकारची सदैव त्यांची भूमिका राहिलेली आहे। आज अतुल शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त ते वह्या या ठिकाणी घेऊन आले आहेत। आज अतुल शेठच्या वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा? अतुल शेठ यांना आम्ही सर्व ग्रुपने आमच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अतुल शेठ परत आमदार व्हावेत अशी सगळ्या जनतेची इच्छा आहे, ती आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। अतुल बेनके आमदार व्हावेत यासाठी सतत सगळ्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत। एक युवा सहकारी अतुल शेठला मधल्या काळामध्ये थोडेसे दूर झालेले, परंतु बेनके कुटुंबावर कायमस्वरूपी प्रेम ठेवणारे सहकारी आहेत। आज अतुल शेठचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? मित्र म्हणून अतुल शेठला मनापासून शुभेच्छा। तुम्ही काय म्हणतो? भविष्य काळासाठी काय झालं नाही, पिंगट आणि बेनके एकच आहे। भविष्य काळासाठी राजकीय शुभेच्छा 100% होणार आहे, ते आमदार 100%। अच्छा, आमदार 100% होणार आहेत। आता पिंगट यांचा पाठिंबा असल्यामुळं असं मला वाटत नाही कुठली अडचण या ठिकाणी असेल। इथं कार्यकर्त्यांचा फ्लो खूप मोठा आहे, प्रत्येकजण शुभेच्छा देतोय। ही आर्वीची मंडळी सुद्धा इथं आहेत। आता आपल्यासोबत विजयराव डोंगरे आहेत। आणि दादांना मला एकदा परत आमदार होताना पाहिजे, आणि दादा खरंच म्हणजे जुन्नर तालुक्याचे तारणहार, आता पाण्याच्या संदर्भात आपण पाहिलं दादांनी खूप छान असं काम केलं होतं।
आणि जुन्नर तालुक्याचं जर बारीक विचार केला जडणघडणीमध्ये बेनके परिवाराचा हा लाख मोलाचा वाटा आहे आणि तो वारसा जपण्यासाठी अतुलदादांना परत एकदा आपल्याला आमदार करायचंय. दादा, आमच्या सर्व मित्र परिवारातून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुमच्यासोबत विशाल आहे. विशाल भाऊ पण आहे. विशाल भाऊ, काय शुभेच्छा? वाढदिवसाला आलो ह्याच खूप मोठ्या शुभेच्छा आहेत ना. राजकीय काय शुभेच्छा? राजकीय शुभेच्छा त्यांना देण्यात कमी मोठा नाही साहेब, पण त्यांच्याकडे पाहून आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळते. प्रेरणा मिळण्याजोगं त्यांचं कर्तृत्व आहे. जुन्नर तालुक्यात अतुल शेठ सारखं ऊर्जा स्रोत आहे, त्याच्यामुळे त्यांना आम्ही शुभेच्छा नाही, त्यांच्याकडे पाहून आम्ही शिकत असतो. आज या निमित्तानं खूप मोठा जनसमुदाय किंवा तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत त्या निमित्ताने. भाऊ, आता सगळे कार्यकर्ते, विविध पक्षाचे कार्यकर्ते इकडे आलेले आहेत. आज आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य अतुलदादा बेनके यांचा वाढदिवस आहे. तसं जर बघितलं तर वाढदिवस न करण्याचा त्यांचा संकल्प होता. आपल्या सर्वांना परिचित आहे, आपल्या राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीत जर बघितलं असेल, अतुलदादांनी सकाळपासून शाल आणि बुके वगैरे याला सर्व फाटा देऊन शालेय उपयोग वस्तू असतील त्यांचा फक्त स्वीकार केलेला आहे. आणि शुभेच्छा देत असताना निश्चितच बेनके कुटुंबाचं, आत्ता महाराज बोलले, बेनके कुटुंबाचं योगदान हे या तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि भविष्यातल्या काळात देखील अतुलदादा हे योगदान अजून वाढवतील आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हीच आहे. तुमच्या मनात काय इच्छा आहे? त्यांच्या मनात जी इच्छा आहे तीच माझ्या मनात इच्छा त्यांच्या मनातली इच्छा तुम्ही काय ओळखली? ओळखते ना, आम्हाला कळतंय काय काय इच्छा आहे? त्यांच्या मनात. लोकांना कळू द्या ना काय त्यांचं जे स्वप्न आहे पुढे आमदार व्हायचं, त्याला पाठिंबा तुमचा आहे. हो आहे ना. 1 2 3 बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू अतुलदादा. या ठिकाणी आपण पाहतोय युवा कार्यकर्त्यांचा मोठा संच या ठिकाणी पाहिला आहे. आपल्यासोबत संदीपराव ताजणे आहेत. जरी पक्ष वेगवेगळे असले तरी अतुल शेडवे यांच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि बाकीच्या पक्षातली ही सगळी मंडळी इथं आलीत. याचा अर्थ असा आहे की भविष्यकाळ या सगळ्यांना उज्ज्वल आहे. भाऊ, काय शुभेच्छा द्याल? निश्चितच वाणी साहेब, आज अतुलदादांचा वाढदिवस, यानिमित्त प्रथमतः मी त्यांना वाढदिवसाच्या मनापासून अशा खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या मनात असलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो. त्यातर त्यांना पुढे जाऊन तालुक्याची सेवा करायची आहे, याच्या अगोदरही केलेली आहे. एवढीच लेण्याद्रीच्या गिरीजा बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्यासारख्या युवकांची साथ मिळेल? निश्चितच मिळणार आहे. तालुक्याला एक आश्वासक नेतृत्व पाहिजे, आश्वासक चेहरा पाहिजे. तो माझ्या माहितीनुसार तरी की अतुलदादाच्या रूपात आम्हाला दिसतोय. तालुक्याला आश्वासक चेहरा पाहिजे आणि तो अतुल बेनके यांच्या रूपाने पाहायला मिळतोय. अशा प्रकारच्या भावना कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करतात आणि ह्या भावना व्यक्त करत असताना आज कार्यकर्त्यांची संख्या या ठिकाणी शुभेच्छा द्यायला मोठ्या प्रमाणात आहे. आपल्यासोबत शरदचंद्र पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पदाधिकारी आहेत, कार्याध्यक्ष आहेत. परंतु आता तालुक्यामध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस तशा राहिलेल्या नाही. कागदोपत्री जरी काही असलं तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हे सगळे एकत्र लढलेले आहेत. आज अतुल शेठचा वाढदिवस आहे. जरी राष्ट्रवादी 2 विभागल्या गेल्या तरी सुद्धा यांचा मूळ पाया हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारात बांधला गेलेला आहे. म्हणून आदरणीय अतुल शेठ या तालुक्याचे माजी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. नवे नवे आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या वसा आणि वारसा घेऊन अतुल शेठ पुढे जात आहेत आणि आमचे नेते आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या पायावर पाऊल ठेवून आदरणीय अतुल शेठ या ठिकाणी काम करतायत. म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीने या ठिकाणी अतुल शेठला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय अतुल बेनके आमदार जरी नसले तरी कार्यकर्त्यांचा ओघ मोठा आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.